संयुक्त महाराष्ट्र लढा आणि महाराष्ट्र निर्मिती हा इतिहास गेले 65 वर्ष आपण ऐकतो आहोत. 65 वर्ष. त्या इतिहासापासून काय बोध घेतला आणि महाराष्ट्र घडवायला आपण सर्वांनी काय काय योगदान दिलं याचं आत्मपरीक्षण करण्यासाठी मी सांगेन राष्ट्रवादीने आपल्याला ही संधी दिली आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. मी सर्व दालनात फिरलो. ज्या मान्यवरांनी योगदान महाराष्ट्रासाठी दिलं त्यांचा इतिहास आहे. आपण सर्व नतमस्तक आहोत त्यांच्यासमोर. पण त्यांच्या कार्यापैकी आपली नैतिक जबाबदारी काय पुढे आहे ती आपण स्वीकारली आहे का? आणि महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी हा वैभवशाली महाराष्ट्र घडावा, लोककल्याणकारी महाराष्ट्र शिवबांचा घडावा म्हणून आपली कृतीमध्ये काय आहे याचं आत्मपरीक्षण व्हायला पाहिजे. एक चांगल्या उपक्रमालाही आपण एकत्र येत नाही. काय आपली मानसिकता आहे? हा राज्याचा कार्यक्रम आहे, नकळत देशाचाही आहे. एकजूट महाराष्ट्रासाठी, नकळत या देशाच्या संरक्षणासाठी आणि देशाच्या जनतेसाठी पण आहे. हे समजून घेणं आवश्यक आहे असं मला बांधवांना वाटतं. नुसते कार्यक्रम करणं, भाषणं करणं म्हणजे आपण काही महाराष्ट्रासाठी केलं असं होत नाही. हे व्हायला पाहिजे. या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित पवार साहेब आहेत. साहेब, तुमची नैतिक जबाबदारी या महाराष्ट्राला देवेंद्र आणि तुम्ही आणि एकनाथ शिंदे घेऊन जाण्याची जबाबदारी आहे. काही आकडेवारी मुद्दाम मी बोलणार, बाकीचा इतिहास सगळ्यांनी सांगितला. नाही सांगितलं तर इथे परत जाऊन पाहता येईल, वाचता येईल. हा महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र बनला 1960 साली. या मुंबईमध्ये मराठी माणूस 52% होता. 52%. माननीय अजित पवार साहेब आज फक्त 22% आहे. 22%. ही मराठी माणसाची अधोगती. आपण एवढे मुख्यमंत्री झालो, मग मराठी माणसं गेली कुठे याचा शोध आपण घ्यावा. आणि यासाठी कुठे कमी आपण पडलो, मी त्याच्यात आहे. कुठे कमी पडलो हे आपण पाहिलं पाहिजे. कुठे गेला मला हेही सांगायचं आहे. हा महाराष्ट्र प्रगतशील महाराष्ट्र आम्हाला घडवायचं आहे, आता घडवतोय असं आपण वारंवार म्हणतो. आज आपल्या देशात दरडोई उत्पन्नामध्ये गोवा, सिक्कीम, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक पुढे आहे. दरडोई उत्पन्नात आपल्या लोकांचं उत्पन्न वाढावं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा लोककल्याणकारी महाराष्ट्र घडवायचा पण निर्धार महाराजांनी केला. एवढ्या वर्षानंतर, 333 वर्षानंतर आपण घडवला का? आपल्या हातून का नाही झाला याचं आत्मपरीक्षण पण व्हायला पाहिजे. सत्तेवर बसलं, सत्ता केली, पद भूषवलं, अभिनंदन लोक करतील. पण पुढचा इतिहास आपल्या नावाने लिहिला जाणार. त्यात काय उल्लेख आपला होईल याचाही विचार करायला. आज आमच्या देशाचे पंतप्रधान वारंवार म्हणतात भारत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 3ऱ्या क्रमांकावर लवकरच येतील. आज आपण 5व्या क्रमांकावर आहोत. 5व्या येतील म्हणतात आणि येणार आपण. पण त्यामध्ये माझा महाराष्ट्र कुठे हे आपण पाहिला पाहिजे. बांधवांनो, आज महाराष्ट्राची एक आकडेवारी सांगतो की 1960 साली पर कॅपिटल इन्कम महाराष्ट्राचा 576 होता. हायेस्ट होता. आज 2.5 लाख आहे. तरी आपल्या पुढे आहे. तेव्हा डॉलरचा भाव 40 रुपया 4 रुपये होता. आज 85 रुपये आहे.
या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र टिकेल, मराठी माणूस टिकेल, उद्योगधंद्यात मराठी माणूस कुठे? मी होतो उद्योग मंत्री केंद्राचा. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. जय महाराष्ट्र.